नमस्कार. न्यू महाराष्ट्र स्पोर्ट्स न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी माही मोहित परमार. अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमी व स्वर्गीय प्रकाशचंद्र निर्मलजी मुथा यांच्या स्मरणार्थ आज आपण माहीनगर भागामध्ये बॉक्स क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे घेत आहोत. याही वर्षी मला खूप चांगलं वाटत आहे की भरपूर टीम आणि एकदम चांगल्या प्रकारे तयार होऊन वेगवेगळ्या कलरच्या ड्रेसिंगमध्ये येथे टीम तयार झालेली आहे. आणि ह्या टीमसाठी आपल्याला वेगवेगळे मान्यवर येथे आज आपल्याला लाभलेले आहेत. यांनी मी त्यांचा प्रथमतः एक मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी लहान मुलांमध्ये काहीतरी एक चांगली भावना व्हावी यासाठी त्यांना स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला लाभलेले आहेत समाधान व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर राजेश इंगोले सर, जगताप कोचिंग क्लासेस अंबाजोगाई, अनिल ट्रेडिंग कंपनी, अनुतोष कातकडे मित्र परिवार अंबाजोगाई, जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंबाजोगाई, श्री गजानन फायनान्स अंबाजोगाई, साहेबा लोंढे मित्र परिवार अंबाजोगाई आणि अजून बरेच टीम आहेत ज्यांनी आपल्याला येथे स्पॉन्सरशिप दिलेली आहे. आणि मुलांना एक मोठ्या अशी स्पॉन्सरशिप मी दरवेळेस त्यांना द्यावं ही इच्छा व्यक्त करतो. मी प्रथमतः मोहित सर आणि माही मॅडमचं मनापासून एक स्वागत म्हणता येणार नाही त्याला, की एक आभार व्यक्त करतो की बाबा त्यांनी लहान मुलांना प्रोत्साहन मिळावं यासाठी दरवर्षीप्रमाणे स्पर्धा घेतात. आणि लहान मुलांच्या स्पर्धा घेणे हे फार अवघड आहे. लहान मुलं म्हणजे त्यांना म्हणजे लेदर बॉलचं प्रशिक्षण, आता एक छोटासा मुलगा आहे समोर उदाहरण घ्या आपण, छोट्याशा मुलाला जर प्रशिक्षण द्यायचं म्हणलं तर फार हार्ड आहे. तर हे दोघंही जी आहे जोडी, मी प्रथमतः यांचं टाळ्याने स्वागत करू इच्छितो. आपण टाळ्या वाजवून यांचं स्वागत करावं. यानंतर मी इथे लाभलेले आपल्याला मोहित अविनाश सरांचं स्वागत यासाठी मी मोहित सरांना बोलवतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावे. यांनी 2 टीम स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत, तरी जोरात टाळ्या वाजवून. यानंतर मी सूरज कांबळे सरांचं मी कातकडे सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि सूरज कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. असंच जर तुम्ही क्रिकेट प्रेमींना सहकार्य करत नेहमी ही अशी भावना व्यक्त करतो मी. यानंतर मी जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि सचिन सरांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. अतिशय मोहित सरांनी एक चांगल्या प्रकारे टीम तयार करण्यात आलेली आहे. आणि मी जगताप मॅडमला विनंती करतो मी मंचावर यावं आणि माही मॅडमला विनंती करतो की त्यांचं सत्कार. त्यानंतर मी साठे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करा. मी सर्वप्रथम अंबाजोगाई क्रिकेट अकॅडमीचे सर्वस्व मोहितजी परमार व माही मॅडम या दोघांचे पहिलं मी सर्वात प्रथम आभार व्यक्त करतो की त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी व खेळाडूसाठी अतिशय चांगला असा म्हणजे उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या विद्यार्थ्याला कुठेतरी आपल्या अंबाजोगाईचं नाव कुठेतरी लौकिक करताल याची मला खात्री आहे.
आणि असंच पुढे अनेक असे म्हणजे टीम घेऊन त्यांनी आणि क्रिकेटला प्रोत्साहन देऊन या विद्यार्थ्यांना कुठेतरी एक नवीन ऊर्जा निर्माण करायचं काम तुम्ही करावं इतकंच बोलतो. आणि या विद्यार्थ्यांनी सर्वांनी चांगला परफॉर्मन्स देऊन त्यांनी चांगलं खेळावं इतकी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जनसेवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आपण 2 टीम स्पॉन्सर केलेल्या आहेत आणि या क्रिकेटरला व या यांच्या भविष्याच्या खेळाडूंना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. असंच स्पॉन्सरशिप देत राहा सर. आणि अंबेजोगाईचं नाव हे आपल्याला महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये उज्ज्वल करायचं आहे. यानंतर मी जगताप सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मार्गदर्शन करावं. सर्वांना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली बॉक्स क्रिकेट स्पर्धा अंबेजोगाई क्रिकेट या ठिकाणी आपल्यासाठी जे बॉक्स क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यासाठी सर्वांना माझ्याकडून मनस्पूर्वक भरपूर शुभेच्छा. चांगलं खेळा आणि आपले या ठिकाणी यश संपादन करा ही माझ्याकडून सर्वांना एक शुभेच्छा आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची या ठिकाणी जे आलेले सर्व विद्यार्थी आहेत आता सर्व जर पाहिलं तर त्यांचा वय जर आपण विचार केला तर एक 6 वर्षापासून 17 वर्षापर्यंत असतील विद्यार्थी. त्याच्या पुढे नसतील काय असतील तरी काही विद्यार्थी हायस्ट आहेत तर 18 वर्षापर्यंत असतील. म्हणजे सर्व शैक्षणिक क्षेत्रामध्ये असलेले विद्यार्थी आहेत. म्हणजे कुठंतरी त्यांचं ॲडमिशन आहे कुठं तर त्यांचं शिक्षण चालू आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ते क्रिकेट स्पर्धांचं प्रशिक्षणही घेत आहेत. तर मी यामधून हे सांगेल की विद्यार्थ्यांना आपण तिथपर्यंत आपल्याला जायचंय. प्रत्येकानं आपलं काहीतरी ध्येय निश्चित केलेलं असतं आणि ते ध्येय कम्प्लीट करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. प्रत्येकाचं एक ध्येय ठरलं असतं की नाही आता मला क्रिकेटर बनायचं आणि मला कुठं चांगल्या टीमपर्यंत मला पोहोचायचं आणि तुम्ही 100% तिथपर्यंत पोहोचलंच पाहिजे. पण हे करत असताना थोडंसं आपण शैक्षणिक क्षेत्राकडेही आपलं थोडंसं लक्ष राहावं आणि शैक्षणिक क्षेत्राकडे पण तेवढंच आपण थोडंसं लक्ष देऊन कमीत कमी जे आपल्याला शिक्षण लागणार आहे म्हणजे 10वी 12वी तिथपर्यंत तरी कम्प्लीट करून घ्यावं. आता सर्वांना आपल्या भारतीय क्रिकेटपटू जे आहेत त्या सर्वांची सगळ्यांना ओळखच आहे कारण तुम्ही त्याच स्पोर्ट्सशी तुम्ही रिलेटेड आहात त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बरोबर की नाही. आपण तिथपर्यंत गेल्यानंतर आपलं कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला शैक्षणिक क्षेत्र पण महत्त्वाचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी साम्य ठेवून आपण चांगल्या पद्धतीने याची तयारी करावी आणि तुम्ही एखाद्या टीममध्ये गेला मला तुम्हाला पाहायचं आहे. अंबेजोगाईतले विद्यार्थी आपल्या भारतीय संघामध्ये कुठेतरी निवडून आलेत तर उलट आम्हाला पण कुठेतरी गर्वाची गोष्ट आहे की आपल्या अंबेजोगाईतील विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचते. आणि यासाठी मोहित सर आणि माही मॅडम खूप मेहनत घेतात कारण आम्ही पाहतो की एवढ्या सर्व टीम तयार करणं त्याच्यामध्ये अगदी लहान मला वाटतं एक 6-7 वर्षापासून विद्यार्थी एक 7 वर्ष कम्प्लीट झाला असं मला आणि इथपासून ते तयारी करतात आणि तयारी करत असताना लेदर बॉलनं करतात. म्हणजे विचार करायची गोष्ट आहे. आता लेदर बॉल जर लागला वगैरे नाही ना तर खूप मेहनत आहे सरांची आणि मॅडमची याच्यामध्ये आणि ते घडून घेतात. कारण अंबेजोगाईसारख्या ठिकाणी आपल्यासाठी क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करणं एक प्रशिक्षण केंद्र उभं करणं हे एवढं काही सोपं नव्हतं पण त्याच्यातून सरांनी केलं आणि खरंच त्यांना ही मुलांनी चांगला पैसा दिला. खूपच छान झालं कारण काय याच्यासाठी जो पुढाकार घेतो त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांना आपण खरंच शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जगताप कोचिंग क्लासेस अंबेजोगाई त्यांच्याकडून आपण जे आहे आलोक भारतीच्या टीमला या ठिकाणी आपण स्पॉन्सरशिप दिलेली आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.